तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत जोशी. अर्थातच तुम्हा सर्वांसाठी डेंटिस्ट ट्रॅव्हलर घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन माहिती. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंगजवळ स्थायिक असलेल्या एक अशा पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाची, ज्याचे नाव आहे भालका तीर्थ, ज्यांचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या स्वर्गारोहणाशी जोडलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत गुजरातमधील प्रभास पाटण येथे असलेल्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी, ज्याचे नाव आहे भालका तीर्थ. तर मित्रांनो, हीच आहे ती पवित्र भूमी जिथे श्रीकृष्ण यांनी आपला अवतार संपवला असे मानले जाते. महाभारत युद्धानंतर यादव वंशाचा अंत झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण वनात विश्रांती घेत होते. त्याचवेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने त्यांच्या पायाला हरिण समजून बाण मारला. तेव्हा शिकाऱ्याला समजले की त्याने कोणाला बाण मारला आहे, तेव्हा तो खूप घाबरला. पण भगवान श्रीकृष्णांनी त्याला क्षमा केली. तर मित्रांनो, हेच आहे ते ठिकाण ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला आणि आपल्या दिव्य धामाला प्रस्थान केले. म्हणूनच ह्या स्थानाला भालका म्हणजेच बाण लागलेलं स्थान असे नाव पडले. आज येथे सुंदर आणि शांत मंदिर उभारलेले आहे. मंदिरात श्रीकृष्णांची बाण लागलेल्या अवस्थेतील सुंदर मूर्ती आहे. मंदिराजवळच मोक्ष पिंपळ नावाचे पवित्र वृक्ष आहे. परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे. भक्तांसाठी ध्यान करण्यासाठी सुंदर जागा उपलब्ध आहे. हे ठिकाण सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे आणि सोमनाथ मंदिर जवळ असल्यामुळे अनेक भाविक दोन्ही ठिकाणांचे दर्शन घेतात. मित्रांनो, माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे असा की इथे येताना मनात एक वेगळीच शांतता जाणवते. समुद्राच्या लाटांचा आवाज, मंद वारा आणि पवित्र वातावरण जणू काळ थांबला आहे अशी भावना येते. जेथे भगवान श्रीकृष्णांनी शेवटचा श्वास घेतला त्या भूमीवर उभा राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, काही पौराणिक कथा अशा देखील सांगतात की जेव्हा श्रीकृष्णांना जराने बाण मारला होता, त्यावेळी जरा थरथर कापू लागला, क्षमा मागू लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी शांत हसत सांगितले, हे सर्व कर्माचे फळ आहेत. कारण त्रेतायुगात श्रीरामांनी वालीला झाडामागून बाण मारला होता. असं देखील म्हणतात की तो वालीच पुढच्या जन्मात जरा झाला. कर्माचा असा नियम आहे की जो करतो तो भरतो. स्वतः भगवानसुद्धा त्या नियमापासून सुटले नाहीत. ही घटना फक्त एक मृत्यू नव्हती, ही होती कर्म, नियती आणि अवताराची पूर्णता. मित्रांनो, आज ह्या ठिकाणी उभा राहिल्यावर जाणवतं, जीवन कितीही महान असलं तरी कर्माचा हिशोब मात्र पूर्ण होतोच. आणि म्हणूनच भालका तीर्थ हे केवळ एक मंदिर नाही, तर कर्म आणि नियतीचा जिवंत संदेश आहे. भालका तीर्थनंतर भगवान श्रीकृष्ण त्रिवेणी संगमाकडे गेले असे मानले जाते. येथे 3 नद्यांचा संगम आहे, हिरण, कपिला आणि सरस्वती. ह्याच परिसरात श्रीकृष्णांचे स्वर्गारोहण पूर्ण झाले. म्हणूनच सोमनाथ, भालका तीर्थ आणि त्रिवेणी संगम हे 3ही स्थळे परस्पराशी घट्ट जोडलेली आहेत. तर मित्रांनो, भालका तीर्थाचे दर्शन झाल्यानंतर आपण लगेचच निघालो बाजूला असलेल्या त्रिवेणी संगम येथे. मित्रांनो, मी आत्ता उभा आहे गुजरातच्या पवित्र भूमीत त्रिवेणी संगम येथे, जिथे 3 पवित्र नद्या हिरण, कपिला आणि अदृश्य सरस्वती एकत्र येतात. ही जागा केवळ भौलौकिक संगम नाही, तर आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र मानली जाते. येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो अशी देखील श्रद्धा आहे. मित्रांनो, ह्या संगमाचे उल्लेख स्कंद पुराणात आढळतात. श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपली लीला संपवण्यापूर्वी इथे स्नान केल्याचे मानले जाते. येथे मोक्षप्राप्तीची श्रद्धा असल्यामुळे अनेक भक्त येथे श्राद्ध व तर्पण देखील करतात. लाटांचा आवाज ऐकताना जाणवतं, ही फक्त नदी नाही, ही इतिहासाची साक्षीदार आहे. पौराणिक कथेनुसार असे देखील मानले जाते की भालका तीर्थानंतर श्रीकृष्ण त्रिवेणी संगमाजवळील देहोत्सर्ग स्थळी गेले, जिथे त्यांनी
पृथ्वीवरील आपली लीला संपवली. समोर अथांग समुद्र, आकाशात उंच झेपवणारे पक्ष्यांचे थवे आणि संगमाच्या पाण्यावर पडलेला सोनेरी सूर्यकिरणांचा साच. इथे उभा राहिलं की काळ जणू थांबून जातो. मंद वारा चेहऱ्यावर स्पर्श करतो आणि लाटांचा हलका आवाज मनातील सगळी घालमेल शांत करून टाकतो. आकाशात फिरणारे पांढरे शुभ्र पक्षी जणू ह्या पवित्र भूमीची साक्ष देत असतात. नदीचं पाणी समुद्राला मिठी मारतं आणि त्या संगमात एक अद्भुत ऊर्जा जाणवते. प्रत्येक क्षणी निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत राहावंसं वाटतं. इथे येणं म्हणजे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव घेणं आहे. मनात समाधान, डोळ्यात कृतज्ञता आणि हृदयात एक शांत आनंद घेऊन मी ह्या पवित्र संगमातून परततोय. पण इथली शांती मात्र कायम माझ्यासोबत राहील. त्यानंतर आपण पोहोचलो गुजरातमधील समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेल्या एका पवित्र आणि अद्भुत स्थळाची माहिती जाणून घेण्यासाठी, ज्याचे नाव आहे सोमनाथजवळील बाणगंगा. रामायणानुसार भगवान राम लंकेकडे जात असताना ह्या परिसरात आले होते. त्यांना भगवान शिव यांची पूजा करायची होती, पण गोड पाणी उपलब्ध नव्हते कारण जवळच अरबी समुद्र होता. तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्या धनुष्याचा बाण जमिनीत मारला आणि त्या ठिकाणाहून गोड पाण्याचा झरा प्रकट झाला. त्या पवित्र पाण्याजवळच शिवलिंगाची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे ह्या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. इथे असलेले शिवलिंग अत्यंत प्राचीन मानले जाते. समुद्र अगदी जवळ असूनही बाणगंगेचे पाणी गोड असल्याची श्रद्धा आहे. काही भक्तांचा विश्वास देखील आहे की येथे पूजा केल्यास पापशालन होते आणि मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे मोठी भक्तांची गर्दी असते. तर मित्रांनो, सोमनाथची बाणगंगा म्हणजे एकंदरीत समुद्राच्या साक्षीने उभे असलेले एक पवित्र शिवलिंग आणि रामाच्या बाणातून प्रकट झालेली गंगा ही श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्माचा अद्भुत संगम आहे.